कशा आहेत मित्रांनो, मजेत ना? मी धनेश साळगावकर तुमचं हार्दिक स्वागत करतो तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये कोकण आपलो. मित्रांनो, काही दिवसपूर्वी मी एक ब्लॉग बनवला होता होलसेल मार्केट ऑफ फिशिंग नेट, ते मस्जिद बंदरमध्ये आहे. तर त्या ब्लॉगवरनं मला बरेचसे लोकांचे कमेंट आले व मला सोशल मीडियावरती मेसेजसुद्धा आले की ट्रेन चालू आहे का जाऊ, तिकडनं ट्रान्सपोर्ट कसं आहे. तर त्याच्यावरनं मला कळालं की बरेचसे लोकांना तिकडे व्हिजिट करायचं आहे, पण ते बिकॉज ऑफ ट्रान्सपोर्टेशन आणि ट्रेन चालू नसल्यामुळे त्या लोकांना जाता येत नाही. तर मित्रांनो, जे माझे मित्र डाऊन साईडला आहेत, जसे ठाणे डाऊन साईडला आहेत, घोडबंदर, पालघर, भाईंदर, दहिसर, बोरोली, तर त्या मित्रांसाठी मी एक आपल्या भाईंदरमध्ये पण एक दुकान आहे, होलसेल मार्केट आहे फिशिंग नेटचे. ते बरेचसे लोकांना माहिती नाहीत. तर शॉप आहे, त्याच्यामध्ये सर्व जे वस्तू लागतात फिशिंगसाठी ते सर्व साहित्य अवेलेबल आहेत. तर चला तर मित्रांनो, त्यांच्याकडेच जाऊया आणि माहिती करून घेऊयात काय काय त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तर मित्रांनो, आपल्यासोबत होजेफा बाई आहेत, तेच आपल्याला सांगतील त्यांच्या दुकानामध्ये काय काय वस्तू अवेलेबल आहेत ते. तर या आहेत होजेफा बाई. नमस्कार मित्रांनो, आपला कोकण आपलं जो चॅनल आहे त्याच्यात धनेश भाई आपला शॉपमध्ये आले आहे. आपल्याकडे तुम्हाला सर्व प्रकारची फिशिंग नेट माती प्रकार जेवढी सर्व जाळं असतं ते सर्व भेटेल होलसेल रेटमध्ये. आमच्या इकडे तुम्हाला मातीसाठी जागा पकडणारी जापान झाली, इंडियन झाली, त्याच्यामध्ये 16मध्ये, 23मध्ये, 28मध्ये, 32मध्ये सर्व 1 बोटीपासून 10 बोटी 12 बोटीपर्यंत जाळं भेटेल. वेळीचं जाळं भेटेल, खान झालं, करल झालं, हे सर्व भेटेल. आमच्या इकडे सर्व प्रकारची फिशिंग रॉड पण आहे. आता याच्यामध्ये मिनिमम रेंज आपल्याकडे 450पासून सुरू होते आणि याची कॅपॅसिटी 5 किलो मासलेपर्यंत आहे. आणि क्वालिटी पण चांगली आहे, रेट रिजनेबल आहे. आणि आपण हेवीमध्ये हेवी घ्यायला गेलं तर हे आपल्याकडे 1200 रुपये भेटेल. ही 9 फूटचा रॉड आहे आणि याचं स्ट्रेंथ 7-8 किलो मासली करू शकतो. हे सर्व आपलं फोल्डिंग रॉड आहे. याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तर 2 पीसमध्ये पण भेटेल. हा 2 पीसचा आपल्याला 10 फूटचा रॉड आहे. फायबरचं कार्बन आहे, लाईट वेट आहे, यूज करायला एकदम इझी आहे आणि लॉंग लास्टिंग आहे. याची कॉस्टिंग आपल्याला पडेल 1200 रुपये. आता हे फिशिंग रॉड संबंध सर्व आपल्याकडे ॲक्सेसरीज आहे. आपल्याकडे ही रील्स आहे, ही 3000 सिरीजची आहे. याची कॉस्टिंग आपल्याला पडेल साहेब 800 रुपयेपर्यंत पडेल. सॉफ्ट मुवमेंट आहे, रिव्हर्स आणि बॅकवर्ड दोन्ही आहे. जेव्हा याला फिश आपल्याला मासली लागली असते ते आपण लॉक करू शकतो. याला लॉक केलं म्हणजे फक्त रिव्हर्स येणार आणि जी ड्रॅगिंग स्ट्रेंथ पण खूप चांगली आहे. हे सर्वात जास्त विकणारे आमच्याकडे आयटम आहे. कस्टमर याला खूप आवड करते आणि रिजनेबल पण आहे. 800 रुपयाची कॉस्टिंग आहे. तसं आपल्याकडे दुसरी आयटम पण आहे. हा आपली 900 रुपयाची आहे. ही डबल बॅरिंग बॉल बॅरिंग आहे. मुवमेंट एकदम सॉफ्ट आहे आणि वापरायला एकदम चांगलं पडते आपल्याला. याला पण लॉकिंग अँटी लॉकिंग असते बॅकवर्ड्सचा. हे पण रनिंग आयटम असते. नंतर आपल्याला लागणारे फिश लाईन असते.
याला ब्रेडेड लाईन म्हणून सांगते आपण. ब्रेडेड म्हणजे नॉर्मल जे तंगूस असते, हा तंगूसपेक्षा याची स्ट्रेंथ जास्त असते. कमीत कमी याची ब्रेकिंग स्ट्रेंथ 15 किलोपर्यंत मासली येते, तेव्हा पण तुटणार नाही. आता बहुतेक लोक हा ब्रेडेड लाईनच वापरतात. आणि या त्याच्यानंतर आपल्याकडे सर्व आहे मोटर्स आहे, हे सर्व बेड्स आहे. याची किंमत आपल्याकडे आहे 180 रुपये. हा लीडर वायरच्या बरोबर लागते, याची किंमत आपली 15 रुपयाची आहे. हे 6 इंच, 8 इंच, 12 इंच वेगवेगळ्या साईजमध्ये येते. त्याच्यानंतर हे सर्व फ्लोटर्स आहे, हे लागते, याला पॉपर्स बोलते. यांची किंमत आपल्याला भेटते 80 रुपयाची एक पीस पॉपर. हे फ्रॉग आहे, यांची कॉस्टिंग 80 रुपये, 100 रुपये वेगवेगळ्या साईजवर आहे. लहान मोठे सर्व येते आणि खूप अट्रॅक्टिव्ह असते आणि कस्टमरला पण चांगलं वाटते आणि याच्यामध्ये मासळीला लवकर येण्याचे प्रमाण जास्त असते. हे सर्व सिंकर आहे, त्याच्यामध्ये 2 कलर आहे, सिल्वर गोल्ड आणि गोल्ड सिल्वर. आता इकडे सिल्वर आहे, आतमध्ये गोल्ड आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये वरती गोल्ड आणि आतमध्ये सिल्वर आहे. दोन्ही प्रकारचे लोकांना आवडते आणि हे पण रनिंग आयटम आहे आणि याची किंमत आहे 90 रुपये, फक्त 90 रुपये. हा आपल्याला 37 ग्रामचा आहे, याच्यामध्ये वेगवेगळे ग्रामचे असते. 7 ग्रामपासून 45 ग्रामपर्यंत आपल्याला भेटते. हा पण एक आयटम आहे आपल्याकडे, याची कॉस्टिंग 60 रुपये आहे आणि हा 20 ग्रामचा एक पीस. आपल्याकडे ते सर्व रेडीमध्ये जाला येते, हे सर्व बनवून घेतलेली आहे. बारीक जाला आहे, अर्धा बोटी आहे. याच्यामध्ये आपल्याकडे 1 बोटी, 2 बोटी, 6 बोटीपर्यंत भेटते रेडीमेड. त्याची लांबी 70 फूट आहे आणि किंमत त्याची 250 रुपये आहे. तुम्हाला जास्त कॉस्टली पाहिजे असेल आणि लांब पाहिजे त्याची साईज आपला 2 बोटी झाला बोलते त्याला, म्हणजे 2 बोट गेला तर 2 बोटी झाला बोलते त्याला. हे 2 बोट झाला आहे, याला एवढा मोठा मासा लागू शकतो. बहुतेक हे काळ्या माशासाठी वापरते. आणि हे इम्पोर्टेड झाला आहे, याची बांधणी पण वेगळी प्रकारची आहे. याची किंमत 750 रुपये आहे आणि याची लेंथ 150 फूटपर्यंत भेटेल आपल्याला. हे सर्व आपला जापान जालामधून बनवलेलं आहे. याच्यामध्ये 1.5 बोटी, 2 बोटी, 3 बोटी सर्व भेटेल आपल्याला. हा 300 रुपयेचा पीस आहे. याला 1.5 बोटी बोलते. हा आपला लहान आहे. ही एक नवीन प्रकारची जाळं त्यासाठी आलेली आहे आणि खूपच आवडते लोकांना. कस्टमर भरपूर माझ्याकडे घेऊन जाते. एकदम सोपं लावायला, मग रस्सी बांधून खाली टाकायचं किंवा आग्रामध्ये टाकायचं. इथे काहीतरी आपल्याला खाऊ ठेवायचं आणि मासेला खायला येईल आणि खाली पडेल. म्हणजे याच्यावर जास्त आपल्याला काय परिश्रम करण्याची गरज नाही. सिंपल झालं आहे, खाली टाकायची, 2-3 तास काढून घ्यायचं आणि आपलं उत्पन्न भेटेल. त्याची किंमत आपल्याला 300 रुपये. आता मी आपल्याला माशाची जाळं दाखवणार. याच्यामध्ये वेगवेगळी प्रकारची असते. आडवी प्रकारची असते, उभी असते. ही आपली इंडियन आहे, ही सर्व आडवी असते. हा जे जाळं आहे ही आपली 2 बोटी आहे. त्याच्यामध्ये 1.5 बोटीपासून आपल्याला 10 बोटीपर्यंत भेटू शकतो. या 16चा सूत असते, तो पातळ असते. आता पूर्वी आपल्याला हाच कलरचं भेटायचं. आता थोडं टाईममध्ये असं झालं की वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे प्रकारचे कलर भेटते. आता हे नवीन कलर हा पण आलेला आहे. म्हणजे अजून एक हा कलर आलेला आहे. तर खूप लोकांना असं वाटते की वेगळ्या कलरमध्ये मासळी आपल्याला जास्त लागते आणि कुणी हा लावला आणि त्याला मासळी लागली तर ते नेहमी हाच कलर आपल्याला विचारते. कोणाला हा जमला तर नंतर हेच विचारते. असं आहे. तर आता असं झालं की सर्व लोकांच्या आवडाप्रमाणे आपण माल ठेवते आणि सर्वांची रिक्वायरमेंट आपण पुरी करते. हे तो झालं आपलं इंडियन. आता झालं तर इम्पोर्टेड आलेली आहे. ही एकदम पातळमध्ये पातळ, मऊमध्ये मऊ असते, खूपच मऊ असते. याच्यामध्ये मासळीचे उत्पन्न दुसरं झाल्यापेक्षा 3 पट 4 पट असते. कारण हे हाताला धरायचं माहीत पण नाही पडते. नेट ते ती
बारीक आहे, खूप सॉफ्ट असते. तर सर्व हे नाला जास्त आता वापरायला चालू झालं. त्याच्यानंतर थोडीशी जाड हे 9 मध्ये असते, थोडीशी जाड असते 11 नंबरमध्ये. ही 11 नंबर थोडे मीडियम असते, म्हणजे ही पातळ मीडियम आणि जाड. तर कस्टमर जास्त आता ही 2 आयटम जास्त वापरायला लागले. पूर्वी हे वापरायचं पण ही नव्हती आणि थोडे महाग असते, त्यामुळे लोकांना आता हे सुरू केलेलं आहे, हे वापरायला लागलेलं आहे. याच्यामध्ये पण आपला अर्धा बोटीपासून 4 बोटी 5 बोटी भेटेल या साईज 11मध्ये. ही आली आपल्या याला नेहमी जापानसारखी बोलते, त्याला इम्पोर्टेड झाला होती. तर हे सर्व इम्पोर्टेड आहे, 3 इम्पोर्टेड आहे. आणि ही झाला आपल्याला अर्धा बोटीपासून 10 बोटीपर्यंत भेटते आपल्याला. याच्यामध्ये सर्व मासली जसं जे आग्रामध्ये मासली करते, तो खाडीमध्ये करते, जसं जे आपलं प्रमाण कसं आहे, कशी मासली आहे त्या प्रकारचे आपण घेऊ शकतो. हे रेट पण आपल्याला रिजनेबल आहे. हे आपला जापानचे आपण हे 700 रुपये किलो आहे. काश्मीरी आपला 1000 रुपये किलो आहे. आणि हा आपला बंडल 300 रुपये एक पीस बंडल असतो. हा बंडलावर असतो 300 रुपये. आणि इंडियनमध्ये अजून ते आता जाड पण आले. हा जास्त खाजगीसाठी दिले जातो, कारण खाजगी मजबूत मासली असते, त्याला पाठी चालत नाही, पाठी सुद्धा ते खात नाही. तर ही आपला 4 बोटी 3 बोटी ही 4 फुटामध्ये बहुतेक की खाजगीला आणि मोठी मासलीला वापरतो. त्याची किंमत 450 रुपये किलो. मित्रांनो त्यांच्याकडे पाक पण आहे. पाकमध्ये काय काय व्हरायटी आहे ते आपण बघूया. आपल्याकडे हा नायलॉनचा पाक असते. पूर्वी पूर्ण मशीनचे बनवायचं, आता काय आपल्याकडे मशीनचं आहे पण त्याच्यावर वसन टाकलेलं आहे. वसन टाकल्यामुळे काय होते, जालाचे जे तेलाव असते तो बरोबर पडते आणि मासली याला प्रमाणित पडते. मग आता जे पूर्वी यायचं ते थोडा साईज परफेक्ट नाही यायचं. आता याच्यामध्ये वसन टाकलेलं आहे. असं या पाकमध्ये 4 वसन टाकलेलं आहे. 1 2 3 आणि 4 वसन टाकल्यामुळे जालाचा जो फेलाव असतो ते बरोबर असते. हा 1 नंबरचा पाक आहे. याची किंमत 800 रुपये. ही लहान मासलीला आपलं बोई चिमणी काळे मासे त्याला जास्त ही चालते. खाजगीला पाहिजे तर मोठा पाक आहे आपल्याकडे. हे 8 फूटचा पाक आहे. याचे फूल पण मोठे आहे आणि दोरा पण जाड आहे. हा शिसा गुली लागलेली याच्यामध्ये पूर्ण बांधणी परफेक्ट केलेली आहे. ही आपण 8 फूट 10 फूटचा पाक आहे. जास्त आपल्याला खाजूला चालते आणि डगरावर कुठे जायचं असेल तर आपण हा पलटी घेऊ शकतो, कारण हे मजबूत असते आणि टिकाऊ. याची किंमत आपल्याला 1000 रुपये. ही तो आपले सर्व दोन्ही इंडियन आहे. आता आपण बघितले असेल यूट्यूबमध्ये, हे इम्पोर्टेड पाक आहे. याला डिस्को पाक पण बोलते. टाकायला पण खूप सोपं आहे, म्हणजे फक्त हाताला घेतलं आणि फिरवलं तर लगेच पडते आणि उचलायला बी खूप हलका पडते, कारण हे तंगूस असते, डिस्को असते, पाणी याच्यामध्ये राहत नाही. जेव्हा आपण ही सर्व पाक उचलते तर आपल्याला वजन पडतं, कारण याच्यात पाणी थांबते, याचं पाणी राहणार नाही. उचललं तर लगेच हाताला एकदम हलक्यामध्ये वाचते. याची किंमत 1200 रुपये. ही 7 फूटचा डिस्को पाक आहे. याच्यात आपण रशी पण दिलेली आहे, 100% दिलेली आहे. ही सर्व इम्पोर्टेड झालं. आता आपल्याकडे हा जो पाक आहे हा डिस्को पाक आहे, पण आपल्या इंडियन पद्धतीचे. जसं आपण वेगळे आपण आगरी समाजाने आपण जे आगरी समाज बनवते तसंच हा बनवलेला आहे. पद्धती तशीच आहे त्याची, पण हा डिस्को बनवलेला आहे. म्हणजे याला बी टाकण्याच्या आणि टाकल्यावेळी पडते बरोबर आणि उचलायला पण खूप सोपं पडते. हे 7 फूटचे आहे. याची किंमत 1400 रुपये. शॉपचे जे ओनर आहेत ओपेजाबाई आणि मोहम्मद भाई, हे दोघं जण असतात. जर दोघातला कोणी एक नसला तर म्हटलं या दोघातला एक जण तरी अवेलेबल असणारच तिकडे. तर खूप चांगल्यापैकी आपल्याला माहिती दिली आहे. त्यांच्याकडे काय काय वस्तू आहे ते सुद्धा आपल्याला चांगल्यापैकी सांगितलं आहे. इव्हन त्यांनी प्राईससुद्धा आपल्याला चांगल्यापैकी समजून सांगितलेली आहे. वस्तू वापर कसा करायचा ते पण थोडक्यामध्ये सांगितलं आहे. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तेच तुम्हाला ॲड्रेस सांगतात आहेत, ऐकून घ्या नीट. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकणार सुद्धा, पण ते चांगल्यापैकी तुम्हाला प्रकारे समजून सांगतील. तर ओपेजाबाई तुमच्या या शॉपला व्हिजिट करायचं असेल तर कसं येऊ शकतं? आमच्या शॉप सांगायचं तर एकदम सेंटरमध्ये आहे. रेस्टॉरंट पण आमचे कस्टमर मेंढरापर्यंत येते. दादर, मलाड, बोरिवली, दहिसर. इथे बघायला गेलं तर भिवंडी, कासरवाडी, औला हे आपले कस्टमर आहे. इथे या साईडला पुढे गेले तर विरार, पालघर, सफाळा, गरम, सुंदर. इकडे लेफ्ट साईडला मागे गेले तर उत्तन आहे, बोरा आहे, मनोरी, मड, मारवे, सर्व आपले कस्टमर आहे.
आणि सर्वांमध्ये आपलं सेंटर बसते. ट्रेनने बी येऊ शकते, बाय रोडने येऊ शकते, बाय फेरीने येऊ शकते. तर आपलं दुकान सेंटरमध्ये आहे आणि सर्वांना यायला काही त्रास नाही. हायवेवरून आले तर शिवाजी पुतळ्यावरून आतमध्ये यायचा आणि मॅक्सिस मॉल फ्लायओव्हरवरून मॅक्सिस मॉलवरून लेफ्ट घेऊन पोलीस चौकीवरून यायचं. पोलीस चौकीच लेफ्ट आपला शॉप आहे. इंडियन ओव्हरसीज बँक आपला लँडमार्क आहे. इंडियन ओव्हरसीज बँकच्या समोरच महाराष्ट्र फिशिंग मटेरियल हे तुम्ही लक्षात ठेवायचं साहेब. महाराष्ट्र फिशिंग मटेरियल आपलं दुकान 1996मध्ये जवळजवळ 25 वर्ष झालेले आहे. तर प्रसिद्ध आहे. तरी पण तुम्ही इंडियन ओव्हरसीज बँक त्याचा लँडमार्क आहे आणि त्यासमोर आपलं दुकान तुम्हाला भेटेल आणि होलसेल रेटमध्ये आपलं सर्व सामान भेटेल आणि आपली स्पेशली फिशिंग मटेरियल्स, फिशिंग इक्विपमेंट्स आणि टार्पोलिन्स. तालपत्रीमध्ये पण आपला रेट आणि क्वालिटी एक रेट आहे. तो धनेश सावगावकर आपला बरोबर आज उपस्थित आहे. तो मी तुम्हाला पण विनंती करतो की त्यांच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि त्यांची मी शुभेच्छा देतो आणि त्याला पण मी ऑल द बेस्ट सांगतो त्यांच्या चॅनलबद्दल. थँक्यू. आणि ओकेचं भाई दुकान किती वाजेपासून किती वाजेपर्यंत चालू असते आता? दुकानचं जे आता सध्या गव्हर्नमेंटचं टायमिंग आहे 7:30 पासून संध्याकाळी 4 वाजतापर्यंत. ओके. आणि हे शनिवार रविवार चालू असतो आपलं 7 days ओपन कस्टमर आपलं लांबून येतं तर आपलं झालं पाहिजे. बरोबर. सेवेसाठी आपण बसलेले. तर मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल काय शनिवार रविवारसुद्धा दुकान आपला चालू असतो. तर मी तुम्हाला ॲड्रेस आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला मी शेअर करतो. जर तुम्हाला यायच्या आधी पण तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल वस्तू कुठली अवेलेबल आहे तर तुम्ही करू शकता. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.